पत्रकार व झेडपी अधिकारी आमने सामने. जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचं झालं थाटात उद्घाटन. शनिवारी जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर क्रिकेटसाठी समोरासमोर आले. निमित्त होतं जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचं. उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला. अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. सांस्कृतिक कार्यक्रमानं या क्रीडा स्पर्धांचा समारोप होणार आहे. या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी 11 तालुक्याच्या पंचायत समिती व मुख्यालयाचा अशा 12 संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांच्या हस्ते क्रीडाज्योत आणण्यात आली. सीईओ आव्हाळे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली. त्यानंतर मार्गदर्शन करताना सीईओ आव्हाळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांची व सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज असल्याचं सांगितलंय. खेळाडू वृत्तीमुळे माणसाचं आरोग्य चांगलं राहतं, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कलागुणांना वाव मिळतो असं सांगितलंय. कार्यक्रमाचं संयोजन व सूत्रसंचालन संजय सावंत व पवार सर यांनी केलं. त्यानंतर नेहरूनगर शासकीय मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात उद्घाटनाचा फ्रेंडली क्रिकेट सामना झाला. अधिकारी स्मिता पाटील यांच्या बॉलिंगवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार बॅटिंग केली. टॉस पत्रकार संघाने जिंकल्यावर कॅप्टन प्रशांत कटारे यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघातर्फे कॅप्टन कटारे, अकबर बागवान, शेखर गोतसुर्वे, विनोद कामतकर, संदीप येरवडे, अप्पा पाटील, अमोल साळुंके, मनोज भालेराव, इम्रान सगरी, अविनाश गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड, राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केलं. पत्रकार संघाने 7 ओव्हरमध्ये 68 रन काढले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे, तर महिला बाल कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या बॉलिंगवर कॅप्टन कटारे यांनी धुवाधार बॅटिंग केली. जिल्हा परिषद पत्रकार संघाचे आव्हान अधिकारी संघाने 1 ओव्हर 8 गडी राखून संपुष्टात आणलं. जिल्हा परिषद अधिकारी संघातर्फे ओपनर कॅप्टन तथा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर व पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक अमोल जाधव यांनी जोरदार खेळी केली. भालेराव यांच्या बॉलिंगवर संदीप येरवडे यांनी आव्हानात्मक कॅच घेत जाधव यांना बाद केलं. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मैदान मारलं. शेवटी 4 मारून त्यांनी अधिकारी संघाला मॅच जिंकून दिली. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, अविनाश गोडसे यांनी क्षेत्ररक्षण जोरदार केलं. सामनावीर म्हणून अमोल जाधव यांना घोषित करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यात शर्तीची झुंज झाली. एरवी बातमीचं मैदान मारणारे पत्रकार मात्र क्रिकेटच्या मैदानात अधिकाऱ्यांकडून एक पाऊल मागे राहिले. जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यामधील हा फ्रेंडली सामना अतिशय चर्चेचा ठरला. सीईओ आव्हाळे यांनी शेवटपर्यंत सामना पाहत सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या खेळाडू वृत्तीचं कर्मचाऱ्यांमधून कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्यात बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याचा चर्चेचा विषय ठरला. मी पर्याय म्हणून निर्मल सिटी मध्ये आले होते, पण मला इथे आल्यानंतर समजलं की याला कोणता पर्यायच नाही. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या निर्मल सिटीला, आणि मला खात्री आहे तुम्हालाही याशिवाय चांगला पर्याय कुठेही मिळणार नाही. सोलापुरातील स्मार्ट व लक्झरी गृहप्रकल्प असलेल्या निर्मल सिटीचा दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापुरातील स्मार्ट व लक्झरी गृहप्रकल्प असलेल्या निर्मल सिटीचा भव्य शुभारंभ होत आहे. मी तर येतच आहे आणि तुम्हीही नक्की या निर्मल सिटीमध्ये. निर्मल डेव्हलपर्स, वेद भविष्याची पूर्तता स्वप्नांची.